क्रेडिट स्कोअर बाबत रिझर्व्ह बँकेकडे अनेक तक्रारी येत असल्याने आरबीआयने सिबिल स्कोअर बाबत 6 नवीन नियम केले आहेत, ज्याचा थेट फायदा कस्टमरला होणार आहे। तुमचा सिबिल स्कोअर चांगला असेल तर तुम्हाला कर्ज सहज मिळेल आणि ते चांगले ठेवण्यासाठी तुम्हाला फक्त एक चूक टाळावी लागेल। हे नवीन 6 नियम काय आहेत, चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। पहिला नियम म्हणजे सिबिल दर 15 दिवसांनी अपडेट केले जाईल। या नवीन नियमानुसार आता दर 15 दिवसांनी ग्राहकांचा क्रेडिट स्कोअर अपडेट केला जाईल। हा नियम 1 जानेवारी 2025 पासून लागू होणार आहे। ग्राहकांचे सिबिल स्कोअर दर महिन्याच्या 15 तारखेला आणि शेवटी अपडेट केले जाऊ शकतात। दुसरा महत्त्वाचा नियम म्हणजे सिबिल तपासण्यासाठी ग्राहकाला माहिती पाठवावी लागेल। मध्यवर्ती बँकेने सर्व क्रेडिट माहिती कंपन्यांना सांगितले आहे की जेव्हा एखादी बँक किंवा NBFC ग्राहकाचा क्रेडिट रिपोर्ट तपासते, तेव्हा त्या ग्राहकाला माहिती पाठवणे आवश्यक असते। ही माहिती SMS किंवा ईमेलद्वारे पाठवली जाऊ शकते। तिसरा नियम म्हणजे ग्राहकाची विनंती नाकारण्याचे कारण देणे आवश्यक आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार जर ग्राहकाची कोणतीही विनंती नाकारली गेली तर त्याला त्याचे कारण सांगणे आवश्यक आहे। त्यामुळे ग्राहकाला त्याची विनंती का नाकारली गेली हे समजणे सोपे होईल। विनंती नाकारण्याच्या कारणांची यादी तयार करणे आणि ती सर्व क्रेडिट संस्थांना पाठवणे महत्त्वाचे आहे। चौथा महत्त्वाचा नियम म्हणजे वर्षातून एकदा ग्राहकांना मोफत संपूर्ण क्रेडिट रिपोर्ट दिला जाणार आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार क्रेडिट कंपन्यांनी त्यांच्या ग्राहकांना वर्षातून एकदा विनामूल्य पूर्ण क्रेडिट स्कोअर प्रदान केला पाहिजे। यासाठी क्रेडिट कंपनीला त्यांच्या वेबसाईटवर एक लिंक प्रदर्शित करावी लागेल, जेणेकरून ग्राहकांना त्याचा विनामूल्य संपूर्ण क्रेडिट अहवाल सहज तपासता येईल। यासह ग्राहकांना त्यांचा सिबिल स्कोअर आणि वर्षातून एकदा पूर्ण क्रेडिट इतिहास कळेल। पाचवा नियम म्हणजे डिफॉल्टची तक्रार करण्यापूर्वी ग्राहकाला माहिती देणे आवश्यक आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार जर ग्राहकाचे खाते डिफॉल्ट होणार असेल तर डिफॉल्टची तक्रार करण्यापूर्वी ग्राहकाला माहिती देणे आवश्यक आहे। सहावा महत्त्वाचा नियम म्हणजे तक्रारीचे 30 दिवसात निराकरण करावे। जर क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपनीने ग्राहकाच्या तक्रारीचे 30 दिवसात निराकरण केले नाही तर त्यांना प्रतिदिन 100 रुपये दंड भरावा लागेल। म्हणजे जितक्या उशिरा तक्रारीचे निराकरण होईल तितका अधिक दंड भरावा लागेल। बँकेकडून माहिती दिल्यानंतर 9 दिवसांनंतरही तक्रारीचे निराकरण न झाल्यास क्रेडिट ब्युरोला नुकसान भरपाई द्यावी लागेल। माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेड इट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।